हे ब्लाऊज फक्त अर्ध्या तासात मी शिवलेलं आहे। प्रिन्स कट ब्लाऊज आहे। याच्या बाह्या मी मेगा बाही घेतली आहे। मागच्या गळ्याचा आकार सुद्धा तुम्ही बघू शकता। हा विदाऊट कॅनव्हास पेपर मी शिवलेला आहे आणि तोही एकदम फिनिशिंग मध्ये। हे ब्लाऊज शिवण्यासाठी मी फक्त हे एकच पेपर कटिंग वापरलेलं आहे। हे पेपर कटिंग तयार कसं करायचं हे आपण पहिले पाहूया। त्यासाठी मी एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे। तुम्ही न्यूजपेपर सुद्धा वापरू शकता। पेपरच्या माझ्याकडच्या साईडने मी अर्ध्या इंचावर एक रेष मारून घेते। त्यापुढची सर्व मापे या रेषेपासूनच मोजायची आहेत। गळ्याची उंची आहे 13 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच प्लस करून मी 14.5 इंचावर मार्क करते आणि त्या ठिकाणी सरळ रेष मारून घेते। शोल्डर घेणार आहे 5 इंच, गळा रुंदी घेतली आहे 2.5 इंच। मला पसरट गळा करायचा नसेल तर तुम्ही 2 किंवा 2.25 इंच सुद्धा गळा रुंदी घेऊ शकता। चा गळा आहे 5.5 इंच, तिथे मार्क करून मी गोलाकार देऊन घेते त्याला। मुंड्याचं माप टाकण्यासाठी अर्ध्या इंचाच्या रेषेपासून वर आणि खाली मी 5 इंचावर मार्क केलेलं होतं। त्या ठिकाणी सरळ रेष मारून 5.5 इंचावर मार्किंग केलं। छाती आहे 8 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच प्लस करून मी 9.5 इंचावर मार्क केलं। पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावर मी मार्किंग करून गोलाकार देऊन घेणार आहे। खालील बाजूने या रेषेपासून मी 4 इंचावर मार्किंग करते। या मार्किंग पासून माझ्याकडच्या बाजूने मी अर्धा इंचावर पुन्हा मार्क केलं आणि या बाजूने 1.5 इंचावर मार्क केलं। आपलं जे 4 इंचावरचं मार्किंग आहे त्या ठिकाणी मी आता टेप ठेवलाय। टक्स पॉइंटसाठी वरच्या बाजूने सुद्धा मी 4 इंचावर मार्किंग करते। हा टक्स पॉइंट आणि खालचं अर्धा इंचावरचं जे मार्किंग आहे त्या ठिकाणी मी अशा पद्धतीने तिरकस रेष मारून घेते। आता हे जे 1.5 इंचावर आपण मार्किंग केलेलं आहे तिथे वर 1 इंचापर्यंत मी सरळ रेष मारून घेते। आता याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे। वरच्या बाजूने आकार देताना मी थोडं आतल्या साईडने घेतलं, मग आकार दिला। त्या पॉइंट पासून वरच्या दिशेने सुद्धा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। कंबर घेर आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग होतो 7.5 इंच। रेषेपासून मी 7.5 इंच मोजले। शिलाई मार्जिन मी घेतलंय 1.5 इंच। या 7.5 इंच अंतरापासून मी 1.5 इंचावर पुन्हा मार्क केलं। तर 1.5 इंच कापड आपलं कट होणार आहे। 1.5 इंचावर मी पुन्हा मार्क केलं। इथला 1.5 इंच भाग जो आपला कट होणार आहे तो या बाजूने मी वाढवला आहे। कमरेचं माप प्लस शिलाई मार्जिन प्लस 1.5 इंच असं मी टोटल 12.5 इंचावर मार्किंग केलं। आता हे अर्धा इंच जे आहे ते आपण या बाजूने वाढवणार आहे। वरच्या बाजूने हा जो भाग आहे ते कट करून आपल्याला शिवावं लागतं, म्हणून मी 1 इंच पुन्हा वाढून घेतलं आणि हे जोडून घेते। माझ्या पेपरचं माप तंतोतंत आहे। तुमच्या पेपरचं माप जास्त असलं तरी वरचं टोक आणि खालचं टोक अशा पद्धतीने रेष मारून जोडून घ्यायचं आहे। या ठिकाणी वरचा आणि खालचा भाग मापानुसार बदलत सुद्धा असतो, म्हणून तुमचे जे माप आहेत ते स्टेप बाय स्टेप टाकायचे आहेत। गळ्यापासून मी अर्ध्या इंचावर तिरकस रेष मारून घेते, त्यानंतर पूर्ण आकार मी कट करणार आहे। हे पेपर पॅटर्न तुम्ही सांभाळून ठेवलं तर या मापाचं ब्लाऊज तुम्ही केव्हाही कट करू शकता आणि शिवू शकता। मी हे आकार फक्त चारी बाजूनेच कट करते। मध्ये आपण जो प्रिन्स कटचा आकार दिलेला आहे तो मी कट करणार नाहीये। तो केव्हा मी कट करणार आहे यासाठी व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा। व्हिडिओ थोडा मोठा जरी होत असेल तरी त्यातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत, म्हणून काही स्किप करू नका, हा महत्त्वाचा मुद्दा। आता मी हे चारी बाजूने कट केलेलं आहे। आता आपण अस्तर कटिंग करून घेऊ। हे दुहेरी घेतलेलं आहे, बंद बाजू माझ्याकडे आहे। च्या भागाचं माप टाकते मी। उंची आहे 13 इंच, शिलाई मार्जिन 1 इंच प्लस करून 14 इंचावर मार्क केलं। शोल्डर आहे 5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच। मुंडा आहे 5.5 इंच, छाती आहे 8 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच प्लस करून 9.5 इंचावर मार्क केलं। गळ्याची उंची मी घेते 10 इंच। कंबर घेर आहे 7.5, शिलाई मार्जिन 1.5 इंच आणि टक्ससाठी लागणार आहे 1 इंच। असं टोटल 10 इंचावर मार्क केलं। मुंड्याला मागचा आकार देण्यासाठी मी 1.5 इंचावर मार्क केलं। गळ्याचा आकार सुद्धा देऊन घेते। मागच्या भागाचं मार्किंग करून झालेलं आहे। हे पेपर कटिंग मी घेतलंय। अशा पद्धतीने उभ्या कापडावर ते ठेवायचं आणि चारी बाजूने मार्किंग करून घ्यायचं। चारी बाजूने मार्किंग करून झालेलं आहे।
खालच्या बाजूने तुम्ही बाह्यांचं माप सुद्धा टाकू शकता। हे मी कटिंग करून घेतलंय। आता हे ब्लाऊज पीसावर कट करायचं आहे। साईडने थोडं शिल्लक कापड ठेवून मी हे कट केलेलं आहे। उलट बाजूने हे सर्व भाग आता जोडून घ्यायचे आहेत। सर्व बाजूंनी याच्यावर टीप मारायची आहे। तर आणि ब्लाऊज पीस जोडल्यानंतर साईडने जो उरलेला कपडा आहे तो मी चारी बाजूचा कट केलेला आहे। आता आपण मागचा भाग करायला घेऊ। च्या भागावरचे टक्स नेमके किती अंतरावर करायचे असतात हे आपल्याला समजत नसतं, तर मी शिलाई मार्जिन 1.5 इंच होतं तिथे मार्क केलं। या मार्किंग पासून सेंटर पर्यंत जे अंतर आहे म्हणजे 4 इंचावर मी मार्क केलं। आता या ठिकाणी आपल्याला टक्स मारायचा आहे। टक्सची उंची घेते 3.5 इंच। आपण 4 इंचापर्यंत सुद्धा घेऊ शकतो। खालच्या बाजूने अर्ध्या इंचापासून मी शिलाई मारते। शेवटी टोकाजवळ आल्यानंतर डबल शिलाई सुद्धा लगेच मारायची आहे। मी दोरा कट केलेला नाहीये। दुसऱ्या बाजूचा सुद्धा आपल्याला टक्स त्याच पद्धतीने करायचा आहे। दोन्ही बाजूचं माप सारखंच घेतलेलं आहे। पण मी ही नंतर लावणार आहे। आता पुढचा भाग तयार करायचा आहे। त्यासाठी दोन्ही भाग मी एकमेकांना व्यवस्थित जोडून घेतले। आपण पेपर कट करत असताना ज्या पद्धतीने आकार दिले होते त्याच अंतरावर आणि त्याच पद्धतीने आपल्याला ते आखून घ्यायचंय। 4 इंच उजव्या बाजूने, अर्धा इंच डाव्या बाजूने, 1.5 इंच, वरच्या बाजूने 4 इंच। त्याची तुम्हाला सवय झाली की हा आकार द्यायला तुम्हाला अजिबात वेळ लागत नाही। वरच्या बाजूने सुद्धा आकार देते। आता तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने पेपर कटिंगवर मी मार्किंग केलं होतं आणि आकार दिले होते त्याच पद्धतीने कापडावर सुद्धा मी केलेलं आहे। दोन्ही कापड एकमेकांना व्यवस्थित जोडलेले आहे की नाही ते तपासून घ्यायचंय आणि हा जो आकार आहे तो आता आपल्याला कट करायचा आहे। कट करताना एकदम व्यवस्थित करायचा आहे। कापत असताना जर तुमचं कापड सरकत असेल तर तुम्ही याला टाचणी सुद्धा लावू शकता, जे कापड इकडे तिकडे सरकणार नाही। आता हे दोन्ही भाग कट झालेले आहेत। एकमेकांना हे जोडायचे आहेत। कट केलेला हा जो भाग आहे या ठिकाणी तुम्ही शिलाई सुद्धा मारून घेऊ शकता। मी शिलाई नाही मारते, मी डायरेक्टच शिवते। जर नवीनच शिवत असाल तर ही शिलाई मारण्याची तुम्हाला गरज आहे। दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून मी एकदम हळूवार शिवते। जोडताना जर आपला एखादा भाग कमी जास्त होत असेल तर कमी पडणारा जो भाग आहे त्याला थोडंसं ओढायचं आहे, म्हणजे ते कमी जास्त होणार नाहीत। पटचे दोन्ही टोकं हे सारखेच आलेले आहेत। डबल टिप मारायची आहे। तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित पफ पडलेला आहे। दुसरा भाग जोडत असताना मी वरच्या बाजूने सुरुवात करते। दुसरा भाग पण तयार झालेला आहे। या दोन्ही भागांना आता हुक पट्टी आणि लूप पट्टी लावून घ्यायची। पट्टी आणि लूप पट्टी लावल्यानंतर ब्लाऊजचा जो मागचा भाग आहे त्याच्या मुंड्याखालचा जो भाग आहे तो मोजून घ्यायचा। हे अंतर 7.5 इंच आहे। आता पुढचा जो भाग आहे त्याचं सुद्धा आपल्याला हेच माप मोजायचंय। हे अंतर 8.5 इंच आहे। दोन्ही भागाचं हे जे माप आहे ते आपल्याला सारखंच करायचंय, म्हणून मी खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरच्या बाजूने अर्धा इंच मार्क केलं। या ठिकाणी आता तिरकस मी कापून घेणार आहे। वरच्या बाजूला सुद्धा थोडंसं गोलाकार मी कापणार आहे। त्यासाठी कापड व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे। हे कट केल्यामुळे फिटिंग करत असताना मुंड्याकडचा भाग कमी जास्त होत नाही किंवा चुण्या पडत नाही। आता खालच्या बाजूने तुम्ही पाहू शकता भाग थोडासा तिरकस आहे, म्हणून हुकाकडच्या साईडने सुद्धा मी अर्ध्या इंचावर मार्क करते आणि थोडं तिरकस कट करून घेणार आहे। आता जे मी खालच्या बाजूने तिरकस कट केलेलं आहे हे आपण पेपर कटिंग करत असताना एका व्हिडिओमध्ये एका ताईंनी मला कमेंट केलं होतं की या तिरकस रेषा तुम्ही का मारल्या आहे। समजण्यासाठी आधी पेपर कटिंग करत असताना मी या तिरकस रेषा मारल्या नव्हत्या, डायरेक्ट कापडावरच ते तुम्हाला कट करून दाखवलं। पण आपण अशा पद्धतीने पेपर कटिंग करत असताना सुद्धा तिरकस रेषा मारून घेऊ शकतो आणि त्यावेळेलाच हे कट करू शकतो। अशा पद्धतीचे तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। मला पडलेले प्रश्न सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। तर आपण अशा पद्धतीने पेपरवर सुद्धा हे कट करू शकतो। मुंड्याजवळचा भाग मात्र मी कापडावरच कट करते। आता ब्लाऊजचे दोन्ही शोल्डर जोडून घेतलेत मी। आता मला याला बाह्या लावायच्या आहेत। मला मेघाबाही शिवायची आहे म्हणून मी बाह्यांचं कटिंग केलं नव्हतं। आता हे कटिंग कसं करायचं ते आपण पाहूया। डबल फोल्ड केलेलं कापड घेतलंय मी आणि त्याची अशा पद्धतीने घडी केली। बाहीची उंची आहे 3 इंच। आपल्याला खालच्या बाजूने शिलाई मार्जिन लागणार नाहीये, फक्त वरच्याच बाजूने लागणार आहे, म्हणून वर मी 3.5 इंचावर मार्क केलं होतं। छाती आहे 8 इंच।
8 इंचावर अशा पद्धतीने मार्किंग करून मी आपण रेग्युलर बाहीला जसा आकार देतो तसाच आकार दिला आहे। आता हे कट करायचं आहे। कटिंग केल्यानंतर आपल्याला डबल फोल्ड केलेल्या 2 बाह्या मिळणार आहेत। बाहीच्या सेंटरवर मी मार्क करते। बाहीचा जो पुढचा भाग आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे। बाहीचा पुढचा भाग कोणता आहे हे समजण्यासाठी म्हणून थोडंसं मार्क करून ठेवायचे। बाही जोडायची आहे, त्यासाठी बाहीचा सेंटर मी शोल्डरच्या सेंटरवर ठेवून अशा पद्धतीने बाही लावायला सुरुवात करणार आहे। बाहीचं कापड दुहेरी आहे, त्यामुळे हे कापड खालीवर होणार नाही याची मी काळजी घेतली आहे। आपल्या बाहीचा जो सेंटर आहे तो शोल्डरवरच आला पाहिजे याची आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे। बरोबर शोल्डरवरच सेंटर आलेला आहे। बाहीवर आपल्याला नंतर डबल टिप सुद्धा मारून घ्यायची आहे। एकीकडची बाही माझी लावून झालेली आहे। आता दुसऱ्या साइडची बाही सुद्धा मी त्याच पद्धतीने लावणार आहे। आता ब्लाउजचा मागचा आणि पुढचा भाग जोडण्यासाठी मी पहिले मुंड्याचा भाग असा एकमेकांवर ठेवून घेते। तो पहिले बरोबर ठेवून घेतला आणि खालच्या बाजूने जे कापड शिल्लक राहतंय ते राहू दिलं। आता याच्यावर कडेने टिप मारते। दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने टिप मारायची आहे आणि साइडला शिल्लक असलेला कापड कट करायचा आहे। दोन्ही बाजूने मी जोडून घेतलंय। कमरेकडच्या बाजूने आता अशा पद्धतीने आपल्याला एक पट्टी लावायची आहे। अंदाजे 1.5 इंच रुंदीची ही पट्टी मी घेतली आहे। ही पट्टी सरळ भागावरती मी जोडून घेते पहिले, नंतर त्या पट्टीवर एक दाबटीप सुद्धा द्यायची आहे। मला जर या व्हिडिओमधून काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा। ही पट्टी अशा पद्धतीने दुहेरी फोल्ड करायची आहे, त्यावर जाड टिप मारायची आहे। नंतर या पट्टीला मी हातशिलाई करणार आहे। खालच्या बाजूने पट्टी लावून झाल्यानंतर आता आपल्याला गळ्याची पट्टी लावायची आहे। हुक पट्टी ठेवणार आहे मी 7 इंचाची। या पट्टीचं माप जुन्या ब्लाऊजवरून सुद्धा घेऊ शकता। या खुणेपासून गळ्याला थोडासा आकार देऊन गळ्याची पट्टी लावून घेणार आहे। मागच्या गळ्याचा आकार मी थोडासा वेगळा घेतलेला आहे। वरच्या बाजूने हळूहळूच पट्टी लावायची आहे, पण खाली जेव्हा कॉर्नर जवळ आपण येतोय त्यावेळेला मी कशा पद्धतीने लावते ते बघा। आपण गळ्याचा कोणता जरी आकार घेतलेला असला आणि त्याला जर आपल्याला पट्टी लावायची असली तर कॉर्नर जवळ आपण अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करायची आहे, त्यामुळे कॉर्नर व्यवस्थित येतो। माझ्या बऱ्याच मैत्रिणी ब्लाऊज पीस आणि अस्तर जोडत असतानाच ते एकमेकांवर ठेवून पलटी करून घेतात, त्यामुळे वेळेची बचत तर होते पण ब्लाऊजला मात्र फिनिशिंग दिसत नाही। त्यामुळे शक्यतो डिझाईनचा गळा करत असलो तरी सुद्धा एकतर कॅनव्हास पेपर वापरावा किंवा अशा पद्धतीने पट्टी लावावी। चौकोनी गळा शिवत असताना सुद्धा बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येत असतो। चौकोनी गळ्याचे सुद्धा जे कॉर्नर असतात त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने पट्टी लावायची असते। पट्टी लावल्यानंतर हुक पट्टी आणि लूप पट्टी या दोन्ही सारख्याच आहेत की नाही हे मी एकदा चेक करून घेतलं। दोन्ही बरोबर आहेत। आता गळ्याचा हा शिल्लक राहिलेला भाग जो आहे हा मी कट करते। तुम्ही गळ्याचा जो गोलाकार दिला होता त्यावेळेला तुम्ही कट केलं तरी सुद्धा चालतं। आता यावर दाबटीप द्यायची आहे। त्याआधी ब्लाऊजचा जो मागचा गळा आहे त्याला आपण थोडे थोडे कट्स मारून घेऊ। गळ्याचे जे कॉर्नर आहेत त्या ठिकाणी शेवटपर्यंत कट मारायचा आहे, म्हणजे आपण ज्या वेळेला पट्टी फोल्ड करू त्यावेळेला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही। पट्टी फोल्ड करत असताना ब्लाऊजचा जो मागचा गळा आहे त्या ठिकाणी आपण जेव्हा कॉर्नर जवळ येतो तिथे दाबटीप मारायची नाहीये। एवढा भाग सोडून पूर्ण गळ्यावर दाबटीप द्यायची आहे। आता कॉर्नर आल्यानंतर मी फूट उचलून घेते, दाबटीप मारलेली नाहीये। पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेते। आता ही पट्टी मागच्या बाजूने फोल्ड करून मी पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेणार आहे। पट्टी लावत असताना प्रत्येक स्टेप मी सांगितलेली आहे, तुम्ही जर ते स्किप न करता पाहिलं असेल ही पट्टी फोल्ड करत असताना तुम्हाला कोणतेच प्रॉब्लेम येणार नाही। एकदम फिनिशिंग मध्ये ही लावली जाते। गळ्याची पट्टी लावल्यानंतर आता फक्त ब्लाऊजला फिटिंग करायची आहे। हुकेकडच्या बाजूने मी 8 इंचावर मोजून घेते। पहिल्यांदा टिप मारताना मी खालच्या बाजूने अंदाजेच मारते। मेघाबाई असल्यामुळे ही सैलच ठेवायची आहे मला, म्हणून मी दंडाचं माप टाकत नाहीये। आता सरळ शिलाई मारून घेते।
दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने मी फिटिंग करून घेणार आहे। लूपकडच्या बाजूने मी छातीचं माप हे अर्धा इंचाने जास्त घेणार आहे। 8.5 इंच घेतलंय आणि त्यानंतर फिटिंग करते। कंबर घेर आहे 28 इंच। ती जर कमी जास्त असेल तर मार्क करून आपण फिटिंग करायची आहे। आता ब्लाउजला मी लूप करून घेणार आहे आणि मागच्या गळ्याला नॉड लावणार आहे। मला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा। माझ्या बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत की त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये। नवीन व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत तो लवकरात लवकर पोहोचण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलला नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील। थँक्यू।